शेतकरी मित्रांनो, पावसाळी लाल कांद्याची लागवड पेरणी केली आणि याचं रेकॉर्ड उत्पादन काढायचंय, जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे. तर मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे पावसाळी लाल कांद्याला पहिला खताचा डोस कधी द्यावा, कोणता द्यावा. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी. स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी सध्याच्या घडीला कांद्याची रोपवाटिका तयार करण्याचं काम चालू आहे, किंवा कांदा रोपवाटिका ही आता प्लांटेशनच्या अवस्थेत आलेली आहे. आणि काही शेतकऱ्यांनी कांद्याची डायरेक्ट बियाण्याची पेरणी केली होती, त्यामुळे पहिला खताचा डोस हा आपल्याला निश्चित स्वरूपात द्यायचा. तर हा देतेवेळी कांदा पीक आपलं 20 ते 25 दिवसांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. व शेतकरी मित्रांनो, हा खताचा डोस देतेवेळी लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं. NPK खत म्हणजे नत्र स्फुरद पालाश, DAP 1846 एकरी 2 बॅग घ्यायच्या. तर यामध्ये आपल्याला MOP मेरिट ऑफ पोटॅश एकरी 1 बॅग याप्रमाणे घ्यायची. तर यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रंट हे घ्यायला विसरायचं नाही. तर यामध्ये घ्यायचे आपल्याला इमारा. यामध्ये 2 घटक आपल्याला बघायला मिळतात, एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक बघायला मिळतं. निश्चित स्वरूपात तुमच्या कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ होणार आहे. काही शेतकरी म्हणतील का तुम्ही DAP सांगितलं, 1846 सांगितलं, पण यामध्ये MOP का सांगितलंय. मेरिट ऑफ पोटॅश तुम्ही सुरुवातीला देत असाल तर हे लागू कधी होत आहे, 43 ते 45 दिवसांच्या दरम्यान. आणि त्यावेळेस कांद्याचा कंद खाली तयार व्हायला सुरुवात होत असते. आणि यामध्ये तुम्हाला आम्ही जे मिक्स मायक्रोन्यूट्रंट सांगितलंय, यामुळे निश्चित स्वरूपात कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ अन्नद्रव्य यामध्ये 5 फुटवा देखील होणार आहे. पण यामध्ये जे तुम्हाला इमारा सांगितलंय, यामध्ये घुमडीचा जो प्रादुर्भाव असेल, लाल मुंग्याचा प्रादुर्भाव असेल, हा देखील नष्ट होणार आहे. आणि यामध्ये सल्फर देखील आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपात कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ झाल्याशिवाय राहणार. यामुळे शेतकरी मित्रांनो, या वर्षी जर तुम्ही पावसाळी लाल कांदा केला असेल, या पावसाळी लाल कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ करायची, तर खत व्यवस्थापन कोणतं करावं, कितव्या दिवशी करावं, तर 15, 20, 25 दिवसांच्या दरम्यान हेच पहिलं खत व्यवस्थापन करा. आणि कांद्याचं पावसाळी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायला विसरू नका. ही माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब नक्की करा. आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. कशी पोहोचवणार, खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा. मित्र, नातेवाईक मंडळी, व्हॉट्सअप ग्रुप, शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि महाराष्ट्र राज्यातून कुठून तुम्ही आपली व्हिडिओ पाहता, कमेंट्स नक्की करा. आणि पावसाळी कांद्याचं तुमचं किती दिवसाचं पीक झालेलं आहे ही देखील कमेंट्स नक्की